सत्वर भावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहतं पाणिं मण्डनं मण्डनान् तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचय त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तरू. बाबाजी सद्गुरु दास तुका तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम. मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरि परब्रह्म स्वरूपं. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोस्तुते. तप्त काञ्चन गौरांगी राधा वृन्दावनेश्वरी वृषभानुसते देवी प्रणयामि हरिप्रिये. ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला. अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. प्रस्तुत प्राप्त ठिकाणी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग इच्छे यावत भूताला व जडजीवांचा उद्धार करण्यासाठी अवतार घेणारे पैठण निवासी शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराज यांचा बहारूडपर प्रकरणातील 7 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग प्रस्तुत प्राप्त ठिकाणी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल. या अभंगामध्ये एक सून म्हणजे जी
संसाराला कंटाळलेली आहे, जी संसारामधील सासू असेल, सासरा असेल, जाऊ असेल, नंदाचे पोरं असतील, यांना ती कंटाळलेली आहे. सून बघा, ती सून या सर्वांना कंटाळलेली आहे. म्हणून ती काय करते तर एकनाथ महाराजांना शरण जाते आणि त्यांना सांगते की एकनाथ महाराज, आओ या संसारामध्ये राहून या सर्व माझ्या सासू सासऱ्यांनी, जाऊन नंद्याच्या मुलाने मला खूप त्रास दिलेला आहे. तुम्ही काय करा, एकदा तुम्ही काय करा, माझा जो सासरा आहे त्याला तुम्ही काय करा, मारून टाका, सासूला मारून टाका, जाऊबाईला बोडकी कर. बरोबर की नाही? जाऊला ती फडफड बोलते, तिला बोडकी कर, नंदाचं कार्टे त्याला खरोज होऊ दे. अशा प्रकारे ती एकनाथ महाराजांकडे जाऊन मागणी मागते. तर त्यावेळेस एकनाथ महाराज तिला सांगतात, तू काय कर, देवीला शरण जा, देवीला शरण जा. सासरा म्हणजे, सासू म्हणजे आपले व्यावहारिक नाही बघा. नाही तर तुम्ही म्हणशाल कोणी बाबा धरून आणला बो याला. संसारातील नव्हे, सासू सासरा हे काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, वासना या माध्यमातून सासू कोणाला म्हणलंय, सासरा कोणाला म्हणलंय, याचं विश्लेषण आपण पुढे बघणार आहोत. परंतु तत्पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, आपल्या सर्वांना ज्ञातच आहे, आपण सर्वजण या ठिकाणी दररोज या नवरात्रीमध्ये सप्तशृंगीच्या या आवारामध्ये येत असतात. या ठिकाणी दररोज काही ना काही कार्यक्रम असतो. पहिल्या दिवशी प्रवचन झालं असेल, भजन झालं असेल, कीर्तन झालं असेल, आणि आजचा जवळजवळ 9वा दिवस येऊन ठेपलेला आहे. म्हणजे आता समाप्तीकडे आपण जवळजवळ आलेलोच आहोत. म्हणून आपण जे 8 दिवस काय केलं, या मंदिरामध्ये आलो, देवीच्या आवारामध्ये आलो, या ठिकाणी देवीची भक्ती केली, कोणी सेवा केली, कोणी तनमन धनाने केली, या सर्व माध्यमातून या ठिकाणी आपण 9 दिवस देवीच्या दरबारामध्ये ही सेवा केली. मग त्याचं फळ म्हणून आजच्या 9व्या दिवशी आपण काय करायचं तर देवीकडे मागणी मागायची असते. म्हणून आपण त्या देवीकडे मागणी करायची आहे. पण मागणी कशी करायची, माझा 2 तालीचा बंगला होऊ दे, 2 एकर येऊ दे, बरोबर की नाही, पोराला पोरगा होऊ दे, पोराचं लग्न जमत नाही त्याचं लग्न होऊ दे, खरं आहे का नाही, अशी मागणी नाही. व्यवहारातली मागणीची आवश्यकता नाही, ते आपल्याला प्रारब्धानुसार प्राप्त होणार आहे. परंतु ज्याची आपल्याला खरी गरज आहे ते संत महात्मा म्हणतात की आम्हाला या सगळ्या गोष्टी नको देऊ, आम्हाला काय कर, भगवंताचं नामचिंतन आपल्या मुखामध्ये राहू दे आणि संतांची संगत घडू दे. एवढंच ते संतांकडे किंबहुना भगवंताजवळ, किंबहुना भगवतीजवळ मागत असतात. विठ्ठल म्हणून आजही आपल्याला या ठिकाणी भगवतीजवळ हेच मागणं मागायचं की आमच्या मुखामध्ये सतत भगवंताचं नाम येऊ दे, देवीचं नाव येऊ दे आणि आमच्याकडून सतत चांगलं कर्म घडू दे. म्हणून अनेक दिवसापासून आपण या ठिकाणी देवीचा जागर करत असतो. नवरात्रीचा उत्सव आपण या ठिकाणी पिंपळस गावामध्ये करत असतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी सेवा करत असतं. आणि आजची ज्यांनी अन्नदानाची व्यवस्था घेतलेली आहे, म्हणजे फराळाची व्यवस्था, असे आमचे दाजीच श्री एकनाथ जाधव, कसबे सुकानी, सप्तशृंगी नगर, तसेच श्री विकास सयाजी जाधव, तसेच जय माताजी ग्रुप गणेश नगर, तसेच श्री सर्जेराव जाधव, तसेच श्री विजय चव्हाण ॲग्रो एजन्सी, तसेच श्री अमोल डागळे, या सर्व महात्म्यांनी या ठिकाणी ही अन्नदानाची फराळाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर जगामध्ये अन्नदानासारखं पुण्य या जगामध्ये कुठेच नाही. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद यांना कमीच आहे. त्याचबरोबर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहतात, आपल्याही चरणी वंदन करतो. तसेच या ठिकाणी आम्हाला गायनाची साथ करण्यासाठी उपस्थित असलेले आमच्यासोबत आलेले आमचे श्री हरिभक्तीपरायण श्री हरी महाराज घायाळ महाराजांच्या चरणी वंदन करतो. तसेच आमच्यासोबत आलेले गायनाचे गानकोकिळा, स्वर भास्कर, स्वर अलंकार श्री हरिभक्तीपरायण रवी महाराज घायाळ त्यांच्याही चरणी वंदन करतो. तसेच आम्हाला मृदंगाची साथ करण्यासाठी उपस्थित असलेले
उपस्थित असलेली आमची परमादरणीय परमश्रद्धेय श्री हरिभक्तीपरायण राम महाराज कदम हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्याही चरणी वंदन करतो. तसेच या ठिकाणी आत्ताच जे या ठिकाणी उपस्थित झाले असे आपल्या पिंपळस गावचं भूषण आमचे हरिभक्तीपरायण आमचे रहाणे आप्पा हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्याही चरणी वंदन करतो. तसेच आपल्या या पिंपळस रामाचं या गावच्या देवीचा जागराचा जो कार्यक्रम होत असतो, हे कीर्तन होतंय, हे पूर्ण महाराष्ट्राभर नव्हे पूर्ण भारताभर जाणार आहे. आपली ही सर्व शूटिंग पूर्ण भारतामध्ये अनेक लोक त्या ठिकाणी बघणार आहेत. म्हणून ही शूटिंग करण्यासाठी उपस्थित असलेले आमचे परमादरणीय परमश्रद्धेय मराठी वक्ता या चॅनलचे संचालक श्री आमचे राहुल भाऊ डोखे, तसेच आमचे सागर भाऊ डोखे, तसेच महाराजांचं भजन सेवा ग्रुप ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले. तर तिन्ही महात्म्यांचं मी आभार मानतो, त्यांच्या चरणी वंदन करतो. तसेच आमचे दाजी म्हणजेच एकनाथ जाधव व आमच्या ताई म्हणजे गंगूबाई यांनी आज या ठिकाणी ज्या गरीब महिला आहे त्या गरीब महिलांना 9 साड्या या ठिकाणी त्यांना दक्षिणा म्हणून दिलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. कारण काय असतं माहिती का, आपण एक भ्रम आपल्या डोक्यामध्ये गेलेला आहे की नवरात्र म्हणजे 9 प्रकारच्या साड्या घालणं, या ठिकाणी गरबा खेळणं 9 प्रकारच्या साड्या घालून. परंतु 9 प्रकारच्या साड्या घालण्याची गरज नाही. तुम्ही एकच काम करा, 9 प्रकारच्या साड्या घालू नका, परंतु एखाद्या गरीबाला जर ती 9 प्रकारची किंबहुना त्याच्यातली एक जरी दिली तरी तुमची नवरात्र सफल झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही साड्या घालू नका, थोड्याच साड्या घ्या. महाराज आम्ही काही स्त्रियांच्या घरामध्ये जर बघितलं ना, ते कपट उचकलो ना, पूर्ण कपाटभर साड्या आहेत महाराज त्यांच्याकडे, एवढ्या साड्या, पण कधी एखाद्या गरीबाला दिले नाही महाराज. खऱ्या अर्थाने जर बघितलं ना, हे आपलं जे मंडळ आहे ना, गोपालकृष्ण मंडळ, यांनी जवळ प्रत्येक दिवशी एक गरीबाला या ठिकाणी साडी दिलेली आहे. म्हणून या सर्व मंडळासाठी एकदा जोरात टाळ्या होऊ द्या. सर्वांच्या चरणी वंदन करतो. आमचे विनेकरी बाबा असेल त्यांच्याही चरणी वंदन करतो. तसेच आमच्या पाठीमागे दोन्ही चौबदार उभे आहे. चौबदार म्हणजे साधे सुधे नाही महाराज. निळामणे देव राबे त्यांचे घरी, निळामणे देव राबे त्यांचे घरी, दत्त चोपदारी करीत असे. दत्त चोपदारी करीत असे एकनाथ महाराजांच्या घरी. म्हणजे दत्त भगवान म्हणजे चोपदार. हे दोन्ही चोपदार माझ्या मागे उभे आहे, खंबीरपणे उभे आहे. म्हणजे त्यामुळे घाबरायची गरज नाही महाराज. त्या दोन्ही महात्म्यांच्या चरणी वंदन. पुन्हाच एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल सत्वर पावगे मला भवानी आई, रोडगा वाहिन तुला. एक सून आहे, तिला सासूचा त्रास आहे, सासऱ्याचा त्रास आहे, जाऊचा त्रास आहे, नंदाच्या मुलाचा त्रास आहे. मग ती या सर्व जाचाला कंटाळून ती काय करते तर एकनाथ महाराजांजवळ जाते. कारण संसारातला जाच फार भयंकर असतो महाराज. परंतु ती सून एकनाथ महाराजांकडे गेली. तिने काय सांगितलं, सत्वर पावगे मला भवानी आई, रोडगा वाहिन तुला. सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला. ही केव्हा तेव्हाची परिस्थिती ना. आता असं नाही, सून माझी जाच करीते, बरोबर नाही असं म्हणावं लागेल महाराज. आताची परिस्थिती घडलेली आहे. परंतु त्या काळामध्ये त्या वेळेमध्ये त्या सुनेला फार त्रास होता आणि या त्रासाला कंटाळून ती एकनाथ महाराजांजवळ जाते आणि त्यांना विनंती करते, एकनाथ महाराज मला या संसारामध्ये हा सर्व त्रास आहे, तुम्ही मला याचा काहीतरी उपाय सांगा. मग त्यावेळेस एकनाथ महाराज तिला सांगतात, बाळा तू घाबरू नको,
काळजी करू नको. तुला रामबाण उपाय सांगतो. तू एक काम कर. काय कर? या भगवतीला शरण जा. या भगवतीला शरण गेली, या भगवतीला प्रसन्न करून घे. आणि एकदा का ती भगवती प्रसन्न झाली, ती जगदंबा प्रसन्न झाली की तुझ्या जेवढ्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. त्या स्त्रीने एकनाथ महाराजांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर पैठणवरून ती निघाली. पूर्वीच्या काळामध्ये गाड्या नव्हत्या. पायी 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 निघाली. नवरात्र जवळ आलेली होती. नवरात्र जवळ आलेली आहे ती पायी 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 निघाली. निफाड जवळ आली. निफाड पासून ती पायी पायी आपल्या पिंपळसरामाचं या गावामध्ये आली. इथं आल्यानंतर या गोपाळवाड्यामध्ये आली आणि इथं आल्यानंतर ही भगवती मातेची मूर्ती या ठिकाणी आहे. त्या भगवती मातेचं जागृत स्थान या ठिकाणी आहे. त्या भगवती मातेजवळ आली. तिथं साष्टांग दंडवत घातला आणि भगवती मातेला आवाज दिला, जगदंब माता मला प्रसन्न हो. मला जो काही संसारातील त्रास आहे हा त्रास तू काय कर, नाहीसा कर. त्यावेळेस ती इथे येऊन काय करते, त्या भगवती मातेला प्रार्थना करते. तेच जगद्गुरु, तेच एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. सत्वर पावगे सत्वर पावगे मला भवनाई रोडगा वाहीन तुला. 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 रोडगा वाहीन तुला भवनाई रोडगा वाहीन तुला. रोडगा वाहीन तुला भवनाई रोडगा वाहीन तुला. रोडगा वाहीन तुला भवनाई रोडगा वाहीन तुला. ती भगवती मातेजवळ आली. भगवती मातेला सांगितलं, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. पहिला शब्द काय म्हणली ती? सत्वर. सत्वर म्हणजे लवकर पाव, पटकन पाव. जर तुम्हाला लवकर पावली नाही तर काय होईल? कारण या देहाचा भरोसा नाही मावशी. हा देह कधी जाईल कधी कोणाला सांगता येत नाही महाराज. या देहाचा भरोसा नाही. मदलासा नावाची स्त्री आपल्या लहान बाळाला उपदेश करते. त्याला देह नाशिवंत देह नाशिवंत मदलासा आपल्या मुलाला उपदेश करते. अरे बाबा, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे. कुर्म कीटकांचा सांधा प्रवरव दुर्गंधी रे. अमंगळतीचा वांधा स्मरेत हरिहरा. शरण जाई गोविंदा परी कमदलासा. सोहम जो जो रे बाळा. ती मदलासा आपल्या मुलाला उपदेश करते की काय, हा देह नाशिवंत आहे.
या देहाचा भरोसा नाही. हा देह आता इथं बसलेला आहे, पण पुढच्या क्षणाला काय होईल हे सांगता येत नाही. ती मधलासा आपल्या मुलाला उपदेश करते. आणि आत्ताची मधलासा आपल्या मुलाला सांगते, बाबा मोठा हो, चांगला शिक, चांगला शिकून नोकरीला लाग. नोकरीला लागल्यानंतर 2-3 मजली माडी बांध, जमीन घे, 1-2 एकर घे, नाव मोठं कर, भजन करू. आत्ताची मधलासा, बरोबर की नाही? पण त्यावेळची मधलासा हे सांगत नव्हती, कारण हे नाशिवंत आहे. हे जवळ सगळं जाणार आहे महाराज. जे दिसतं ते सगळं जाणार आहे. आपण सुद्धा जाणार आहोत महाराज, कारण आपल्या देहाचा सुद्धा भरोसा नाही. देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. हा देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. हा देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे. धन हे कोणाचं आहे? कुबेराचं आहे. आणि हा देह काळाचा आहे महाराज. काळ कधी येईल आपल्याला घेऊन जाईल सांगता येत नाही महाराज. आपण दररोजच्या नित्यनेमाच्या याच्यामध्ये बघतो महाराज बातम्या, की अनेक तरुण वर्ग जात आहे, कोणाचाही भरोसा नाही महाराज. एक ठिकाणी कबीरदासजी महाराज खूप सुंदर म्हणतात, जेवढा जेवढा 2 दिनों का मेहमान, अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम. जीवड़ा जीवड़ा 2 दिनों का मेहमान, अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम. झूठी माया झूठी काया, झूठी माया झूठी काया, मरण आया तो रह गया सब यहाँ. जीवड़ा जीवड़ा 2 दिनों का मेहमान, अब तुम कब स्मरोगे राम, अब तुम कब स्मरोगे राम. हा जीवडा किती दिवसाचा मेहमान आहे. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सतगी तू नहीं किसी का, सतगी तू नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देते नहीं
साथ देत नाही महाराज, कधी जाईल कधी सांगता येत नाही. म्हणून ती स्त्री देवी जवळ गेल्यानंतर सांगते, देवी मला तू लेट पाहू नको, फार उशीर करू नको, तू काय कर सत्वर पाव, लगेच पाव, मला सत्वर पाव. म्हणजे पुढचा विचार तू करू नको, माझा देह राहील का नाही हे सांगता येत नाही. म्हणून तू काय कर सत्वर पाव घे, मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. त्यावेळेस आई अंबिका प्रसन्न होते आणि प्रसन्न झाल्यानंतर त्या स्त्रीला सांगते, ठीक आहे मी तुला प्रसन्न झालेली आहे, मी तुला लवकर पावते, पण तू मला या बदल्यात काय देशील, या बदल्यात काय देशील. कारण गेसी तेव्हा देसी ऐसा अससे तू उदार. भगवान परमात्मा घेतल्याशिवाय काही देत नाही, एवढा तो उदार आहे महाराज. त्याला पहिलं द्यावं लागतं, तेव्हा तो आपल्याला देत असतो. मग भगवान परमात्म्याला काय लागतं. त्यावेळेस ती स्त्री सांगते, हे भगवती माता तुम्हाला प्रसन्न झालेली आहे, तू लवकर प्रसन्न झालेली आहे ना, तुला मी काय करेल तर तुला हा देहरूपी जो रोडगा आहे तो तुला मी देईल. कारण रोडगा बनवण्यासाठी काय काय लागत असतं, 5 प्रकारच्या वस्तू लागत असतात, बरोबर की नाही मावशी. करत नाही, चपाती थापत नाही, सांगा काय काय. डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ, थोडं गोड करण्यासाठी गुळ, त्याच्यानंतर पाणी किंवा दूध, बरोबर, आणि भाजण्यासाठी तूप किंवा तेल, बरोबर. किती झाले वस्तू, 5 वस्तू. एखादी बाई म्हणाल महाराज बाबालाच घरी घेऊन जाते आता स्वयंपाक पाणी पण, बाबाला लईच माहीत दिसतंय. 5 वस्तू लागतात, बरोबर. आणि हा देह किती गोष्टींनी बनलेला आहे, पंचतत्वाने, बरोबर की. आकाश, वायू, पाणी, तेज, हवा, या 5 वस्तूंनी हा देह बनलेला आहे. म्हणून ती स्त्री त्या भगवती मातेला सांगते, भगवती माता तू मला लवकर प्रसन्न हो, मी तुला काय करेल तर हा देहरूपी जो रोडगा आहे हा तुला मी वाहील, हा देहरूपी रोडगा तुला वाहील. कारण या देहानेच त्या भगवंताची सेवा करता येते, त्या भगवंताचं नामचिंतन करता येतं, म्हणून हा देह मी तुला अर्पीन. त्यावेळेस भगवती माता म्हणते, ठीक आहे तू मला तुझा देहरूपी रोडगा अर्पण करते ना, ठीक आहे, मग काय मागायचं ते माग. त्यावेळेस तिने एक वही आणि पेनच काढला. तिने सांगितलं, आई यादी एकाची व्यक्तीची नाही, यादी माझ्याकडे भरपूर मोठी आहे, त्याच्यात पहिलं जे नाव आहे ते माझ्या सासऱ्याचं आहे, अभंगाचं 2रं चरण. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, ओ सासरा माझा गावी गेला, 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 सासरा माझा गावी गेला. तिकडे तखतवी त्याला, तिकडे तखतवी त्याला, तिकडे तखतवी त्याला, तिकडे तखतवी त्याला. सत्तवन पावते मला भवानी आई, सत्तवन पावते
तिने पहिला नाव दिलं ते सासऱ्याचं, बरोबर की नाही? सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी, त्याला सासऱ्याचं नाव पहिलं घेतलं. सासरा म्हणजे कोण? देहरूपी सासरा नव्हे, बर का? देहरूपी सासरा नव्हे, किंबहुना आपल्या परिवारामध्ये जो सासरा आहे तो नव्हे. सासरा म्हणजे दंभरूपी सासरा. दंभरूपी सासरा याचं वर्णन एकनाथ महाराजांनी केलंय. नवविध भक्तीचा करोनी नवरात्रा, हाती पोटी मागिन ज्ञानपुत्रा. करुणी द्वेत भाव अंतरीच्या मित्रा, दंभ सासरा मारीन कुपात्रा. नवीन भक्तीच्या करोनी नवरात्रा, भक्तीच्या करोनी नवरात्रा. कोटी कोटी मागे ज्ञानपुत्रा, कोटी मागे ज्ञानपुत्रा. सत्ताव अंतरीचा सद्भाव अंतरीचा मित्रा. दंभ सासरा मारी नको पात्रा. तुम्ही एकदा सगळ्यांनी मस्त फ्रेश बसा बरं. बोर वगैरे झाले का? बोर झाले? याच्या काही चहा पाणी सांगू एखादं, लगेच होईल बघा. आपलं मंडळ तत्पर आहे, लगेच चहा येईन तुम्हाला. फ्रेश बसा मस्तपैकी. कारण कसं आज नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे. टेन्शन घ्यायचं नाही, फ्रेश बसायचं एकदम. विचार करायचा नाही कोणत्याच गोष्टीचा. घरी कुलूप लावला असेल, झटका मारायचा राहिला, कोण राहिलं काय, बरोबर नाही, हा विचार बाकीचा गडबड करूच नका. एकदम फ्रेश बसा. कारण संसार फार भयानक असतो महाराज. चांगल्या चांगल्याला खाली बसवतो महाराज, चांगले चांगले त्याच्यात हे झाले महाराज. म्हणून संसाराचा विचार करू नका जास्त. फ्रेश बसा, जीवनाचा आनंद घ्या महाराज. खरा आनंद इथंच आहे महाराज. याच्या आनंदासारखा जगात दुसरा आनंद नाही. म्हणून ती सून भगवती मातेला पहिली यादी देते. काय? माझा सासरा गावी गेलाय, त्याला काय करतो? मारून टाक, त्याचा वध कर. पण सासरा म्हणजे कोणता? दंभरूपी सासरा. दंभ म्हणजे द्वेष, याच्या त्याच्याविषयी द्वेष, किंबहुना कपट, किंबहुना त्याने जर माझं नाव घेतलं ना तर मी त्याला बरोबर त्याचा काटा काढेल, बरोबर की नाही? असा लोकांसमोर नाही पण गुपचित, त्याला म्हणतात द्वेतभाव. द्वेतभाव फार भयानक असतो महाराज. द्वेतभाव आला की तो माणसामध्ये राहू देत नाही, एवढा भयानक द्वेतभाव असतो. समजा जर काही जर घडलं ना महाराज, तर तो समोरच्याला संपल्याशिवाय राहत नाही. म्हणून द्वेतभाव आता माझ्याकडे नाही, तो सध्या माझा सासरा आहे, तो बाहेर गेलेला आहे, तो येईपर्यंत तू काय कर, त्याला तिकडेच खपवून टाक. म्हणजे एकदा का तो खपला की मला तुझी भक्ती करायला मोकळा मार्ग सापडेल. माझ्यामध्ये द्वेतभाव येणार नाही, वैरभाव येणार नाही. कारण माणूस काय करतं, द्वेतभाव आला की वैरभाव आला की माणूस माणसाला खाली ओढण्याचा प्रयत्न करतो. मी कालच परवा सांगितलं की माणूस जर मोठा होत असेल तर आपण काय करतो, त्या व्यक्तीला खाली ओढण्याचा प्रयत्न करतो, त्याला मोठं होऊ देत नाही. परंतु जुने लोक म्हणायचे, तो मोठा झाला ना त्याच्या मागे आपलं सुद्धा चांगलं हो, असा विचार करायचा. म्हणून द्वेतभाव फार भयानक असतो. म्हणून द्वेतभाव माझ्यामध्ये राहू देऊ नको, त्याचा तू काय कर, वध कर, त्याला मारून टाकतो, बाहेर गेलेला आहे. देवी म्हणते, बाई ठीक आहे, हे मी तुझं काम करते, पण झाली का तुझी यादी? ती म्हणते नाही, माझी यादी अजून संपन्न झाली नाही. आत्ताशी पहिला मुद्दा झालाय.
दुसरा मुद्दा असा आहे की जी माझी घरामध्ये जी सासू आहे ना, ती मला फार बोलते, फार जाच करते, फार अत्याचार करते माझ्यावर. तिला काय करतो, तिला सुद्धा खपवून टाक अभंगाच्या दुसऱ्या. सासू माझी जात करते, सासू माझी जात करते, सासू माझी जात करते, सासू माझी जात करते, सासू माझी जात दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की सासू माझी जाच करते लवकर निर्दळी तिला. मग सासू म्हणजे कोण? सुना, कान खोल के सुना. सासू म्हणजे कोण? एक गोष्ट लक्षात ठेवा सुनांनो, तुम्ही जगामध्ये कुठेही गेल्या, कितीही काशा गेल्या, कितीही पंढरपूरला गेले, कितीही देवदेव केले, कितीही नवरात्र केल्या, पण आपल्या जर सासू सासऱ्यांना जर व्यवस्थित सांभाळलं नाही ना, तर जगामध्ये तुम्ही काही करा त्याचं फळ तुम्हाला भेटणार नाही. म्हणून काय करा, सासू सासऱ्यांचा सांभाळ करा. कारण सासू सासरे म्हणजे आपले आई वडील. माय बाप केवळ पासी, तेने नगावे, तेने नगावे तेरी सासू, तेने नगावे माय बाप केवळ पासी, तेने नगावे तेरी सासू, तेने नगावे तेरी सासू, तेने नगावे माय बाप केवळ पासी, तेने नगावे तेरी सासू, माय बाप केवळ पासी, तेने नगावे माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. आपल्या सासू सासऱ्यांची जरी त्यांनी सेवा केली ना महाराज, कोणत्या तीर्थक्षेत्री जाण्याची गरज नाही. कारण गणपती भगवंताने काय केलं तर आई वडिलांची सेवा केली थी. आई वडिलांना 7 प्रदक्षिणा मारल्या, तर 7 पृथ्वीच्या प्रदक्षिणा मारल्याचं पुण्य त्या गणेश भगवंताला लागलं आणि अग्रपूजेचा स्थान त्या गणपती बाप्पाला भेटलं. म्हणून आपल्याला सुद्धा जर पूजनीय व्हायचं असेल, चांगलं व्हायचं असेल, तर आपल्या आई वडिलांची सेवा करा, आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करा. एवढं जरी घेतलं तरी नवरात्र सफल झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून सफल जर नवरात्र करायचे असेल तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणून सासू म्हणजे कोण, या ठिकाणी एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतायत की सासू माझी जाच करते. सासू मला फार त्रास देते, फार बोलते, माझी वेणी धरते, फरफरवते, मला हे काम करायला लावते, ते काम करायला लावते, धुणं धुवायला लावते, सगळं काम करायला लावते. अशा सासूचा काय करतो, तिला निर्दळून टाक म्हणजे मारून टाक. पण सासू कोणती? सासू म्हणजे कल्पना रूपी जी सासू आहे. कारण कल्पना फार भयानक असते बाई का. कल्पना म्हणजे कोणी स्त्री नव्हे बघा. कल्पना म्हणजे जी आपण विचार करतो, पुढे काय होईल याचा विचार करतो. बघा, आपण एखाद्या घरामध्ये काहीतरी काम करत असतो आणि ते काम करत असताना एखादी अशी घटना घडते आणि ती घटना घडल्यानंतर म्हणजे वाईट घडत नाही. समजा जर घरामध्ये खुंटीला एखादी वस्तू टांगलेली असेल आणि ती जर खाली पडली, फुटली आणि आपण जर बाहेर असेल तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये विचार चालू होतो, अरे बाबू काय झालं,
ते मडकं त्या ठिकाणी पडलं. ती खुंटीला टांगलेलं होतं. परंतु ती विचार करायला लागली, जर मला जर बाळ असतं आणि ते जर रांगत रांगत मला बघण्यासाठी माझ्याकडे जर बाहेर येत असेल, जर तेवढ्यात जर हे जर मडकं त्याच्या अंगावर पडलं असतं तर ते जिवंत राहिलं नसतं. जे धाय मोकळून रडायला लागले महाराज. ती बाई सासूबाई आली. सासूबाई आली, काय गसून बाई, काय झालं? काही नाही आत्याबाई, मी या ठिकाणी बसलेले होते, घरातनं आवाज आला, घरात बघितलं तर खुंटीवर टांगलेला जो माठ होता तो खाली धपकन दिवशी पडला. मग यात काय झालं? अगं पडू दे ना, 10-5 रुपये वाया गेले, जाऊ दे, काही टेन्शन घेऊ नको. त्यावेळेस ती म्हणते, सासूबाई तसं नव्हे, परंतु मला जर बाळ असतं आणि ते जर रांगत रांगत बाहेर येत असतं आणि तेवढ्यात हा माठ जर त्याच्या अंगावर पडला असता तर ते मेलं नसतं का? ती सासूबाई सुद्धा ढाय मोकळून रडायला लागली महाराज. हे मोठ्या मोठ्यानं रडायला लागली. सगळा गोपाळ वाडा गोळा झाला महाराज. गावातले तिकून आले, काय झाले बो गडबड. सगळं गाव त्या ठिकाणी आलं आणि गाव आल्यानंतर गावातल्या लोकांनी विचारलं, का हो ठको मावशी, अहो काय झालं? ती म्हणली, माझी सुनबाई बाहेर बसेल होती. सगळी हकीकत तिने परत तशी सांगितली. गावकरी रडायला लागले, सगळेच रडायला लागले आणि रडायला लागल्यानंतर नेमका त्या सुनेचा जो सासरा होता तो गावात जायला होता, तो त्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी आल्यानंतर पहिलं गावकऱ्यांना विचारलं, का हो काय झालं? काही नाही, तुमची मिसेस रडते म्हणून आम्ही सुद्धा रडतोय. मग ती त्यांच्या मिसेस जवळ गेली, त्यांच्या पत्नी जवळ, आणि तिला विचारलं, का ग काय झालं, का बरं रडते एवढं? सगळा गाव गोळा केला, काय प्रॉब्लेम झाला? त्यावेळेस ती सांगते, अहो सुनबाई या ठिकाणी बसेल होती, मध्ये खुंटीवर टांगलेला एक माठ होता, तो धपकन दिवशी खाली पडला. बर मग जाऊ दे ना, फुटला तर फुटला, 10-20 रुपये वाया गेले, टेन्शन घेऊ नको. तसं नाही हो. मग काय, जर आपल्या सुनबाईला जर एखादं बाळ असतं आणि ते घरातनं जर रांगत रांगत बाहेर येत असतं आणि येत असताना जर तो खुंटीवरचा माठ जर खाली पडला, तो जर आपल्या बाळावर जर पडला असता तर मेलं नसतं का? खरंय खरंय. सासरा म्हणे, खरंय तुझं म्हणणं, पण एक काम कर ना, अगं त्याच्या अंगावर एवढा मोठा माठ पडला, त्याला फार लागला असेल ना, फार दुखापत झाली असेल, लवकर त्याला घेऊन ये ना, आपण हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन जाऊ. आता सासूबाईला प्रश्न पडला ना, आणायचं कुठून बाळ, कोणाचं आणायचं? ती म्हणे, अहो बाळच नाही ना. अगं मग बाळच नाही तर मग तुम्ही रडता कशाला? एवढं गाव गोळा कशासाठी केलं? कल्पनेची बाधा न हो, कल्पनेची बाधा न हो, कवने काही म्हणून कल्पनेची सासू एवढी भयानक आहे महाराज. अजून एक उदाहरण देतो. मुंबईमध्ये एक जोडपं होतं चांगलं शिकायला, म्हणजे त्या ठिकाणी राहत होतं. लक्ष द्या इकडं, गडबड करू नका. विठ्ठल विठ्ठल. मुंबईमध्ये एक जोडपं होतं, त्यांना एक मुलगा होता. त्या मुलाचं कितीही प्रयत्न केला तरी जमत नव्हतं.
पण योगायोगाने त्याचं जमलं, आपल्या भागामध्ये लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ते मुंबईला परत गेले. आणि मुंबईला गेल्यानंतर आता मुंबईमध्ये कशी व्यवस्था आपल्या सर्वांना माहितीच आहे. असे एवढं मोठं पटांगण त्या ठिकाणी नसतं. हे छोट्या छोट्या काय असतं बेडरूम्स, बरोबर की नाही. तिथं 1 BHK 2 BHK पण एकदम छोट्या छोट्या खोल्या असतात. तिथं ते कसे राहतात काय सांगतायत तो महाराज, बरोबर नाही. राहणे महाराज आपल्याला राहुल का हो तिथं, आपल्याला तर राहताच, आपला तवाच दम गुटतो महाराज. तिथं छोट्या छोट्या खोल्या. ते त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले. 4थ्या दिवशी ते बेडरूमवर गेले, झोपले. आणि सहज त्या सोनबाईच्या मनामध्ये एक विचार आला. ते म्हणले का हो, आपलं लग्न झालं आता, परंतु आपल्याला राहण्यासाठी खोल्या फार छोट्या आहेत. बरं ठीक आहे, जाऊ द्या, आपण ॲडजस्ट करू. परंतु भविष्यात जर आपल्याला एखादा मुलगा झाला तर करायचं काय. त्यावेळेस तो म्हणे काही काळजी करू नको, तू थोडी तिकडे सरक, मी इकडे सरकल, आपल्या दोघांच्या मध्ये त्याला झोपू. ते म्हणे बरोबर आहे, परंतु जर जोडवे जर झाले तर त्यांना कुठं झोपवायचं. मग तो म्हणे काहीच काळजी करू नको, तू अजून तिकडे सरक, मी अजून इकडे सरकतो, दोघांच्या मध्ये त्यांना जागा होऊन जाईल. ते म्हणे का हो ठीक आहे, दोघांची व्यवस्था होईल, पण या दोघांच्या पाठीवर जर एखादी मुलगी झाली तर मग तिला झोपवायचं कुठं. त्यावेळेस तो म्हणे तू एक काम कर, अजून तिकडं सरक, मी अजून इकडं सरकतो. जसा सरकला तसा खाली पडला, तसं कंबडच मोडून गेला. बरं मला सांगा, झालेल्या पोराने मोडले का न झालेल्या? न झाले. मग झालेले काय पूजा करता का? विठाला विठा. म्हणून कल्पनेची सासू फार भयानक आहे. जर ती डोक्यात आले ना महाराज, आपल्याला काहीच करू देत नाही, अशाच कल्पना सुचत राहतात. जर आपल्या वावरामध्ये जर कांदे चांगले झाले ना, मग आपली कल्पना चालू होते, वा वा यावेळेस भाव चांगला राहील. भाव जर चांगला असेल, आपण काय करू, लासलगावच्या बाजारामध्ये कांदे विकू, तिथं विकल्यानंतर जे पैसे येतील त्याचा एखादा ट्रॅक्टर घेऊ, बरोबर की नाही. पोराचं लग्न करू दणकेबाज, बरोबर की नाही. एखादा एकतालीचा बंगला बांधू, पुढं मस्त तार कंपाऊंड करू, पुढं चोपळा टांगू, आणि चोपळ्या मस्त दोघं जोडपे झोका खेळू. ही कल्पना त्यांची चालू झाली. आणि नेमके कांद्याचा सीझन आला, कांदे निघाले. पण कांदे कसे निघाले? चिंगळ्या. चिंगळ्या निघाल्या महाराज. त्याची कल्पनाही गेली आणि सगळंच गेलं, काहीच उपयोग झाला नाही. म्हणून सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणेक मुक्ती यत्न नाही केला, क्षणेक मुक्ती यत्न नाही केला, विठ्ठलचा दिशा दिनाचा मला, विठ्ठलचा दिशा म्हणून ही कल्पनेची सासू फार भयानक आहे. म्हणून काय कर, तिला सुद्धा निर्दळून टाकतो, तिचा सुद्धा वध कर. बरं बाई, झाली का तुझी यादी? अजून कवर 8 वाजत आले आणि अजून तुझं चालूच आहे, अजून लिहूच राहिली, अजून सांगूच राहिली, सासरा मार सासू मार. अजून किती जणांना मारायला लावते, किती जणांना त्रास द्यायला लावते. त्यावेळेस त्याने सांगितलं काही काळजी नका करा, काही काळजी नका करू, थोड्याच वेळात या ठिकाणी आवरून घेते. फक्त एक काम करा, आता काय करा, तिसरी जी गोष्ट आहे ना ती आहे की माझी जाऊ फार त्रास देते, तिला काय करतो, बोडकी कर अभंगाची 3ऱ्या चरणात. जाऊ माझी फडफड बोलते, जाऊ माझी फडफड बोलते, जाऊ माझी फडफड बोलते, जाऊ माझी फडफड बोलते, जाऊ माझी फडफड बोलते,
वा एकदा जोरात टाळी वाजवा वा सुंदर. जाऊ माझी फडफड बोलती बोडकी करगतीला. मग जाऊ म्हणजे आता कोण? आपल्या घरातले जाऊ का? नाही मला जाऊ म्हणजे वासनारूपी जाऊ आहे, तिला काय कर तू मारू नको, तिला बोडकी कर फक्त. म्हणजे काय कर? जाऊ म्हणजे वासना, जी माझी वासना ही प्रपंचामध्ये गुंतलेली आहे तिथून काढ आणि ही तुझ्या चरणाजवळ लाव. असं ती भगवती मातेला सांगते की वासना माझी काय कर, संसारामधून काढ. कारण संसार काय चांगला, फार भयानक असतो महाराज संसार. बरोबर की नाही हो? दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःखाचा विचार नाही कुठे, दुःखाचा विचार नाही कुठे, सुखाचा विचार नाही कुठे, सुखाचा विचार नाही कुठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसारात सुख आहे का हो मावशींनो? सुख आहे का संसारात? रात्रंदिवस काबड कष्ट करतो, रात्रंदिवस आपण काय करतो, फिरतो का? रात्रंदिवस आपण पाणी भरतो, काही ना काही आपला नवरा त्या ठिकाणी काबड कष्ट करत असतो. दिवसभर आपण काबड कष्ट करतो, रात्रंदिवस पळत असतो. कशासाठी? संसारासाठी. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, हिच करी हवं संसारी. आपले मुलं बाळा चांगले वाढले पाहिजे, शिकले पाहिजे, मोठे झाले पाहिजे, कोणी आजारी पडलो नाही पाहिजे. 1 2 एकर 10 एकर 15 एकर झाली पाहिजे. बरोबर की नाही? संसार कधी संपतो का? नाही महाराज, कधीच संपत नाही. जो कधीच सरत नाही त्याला संसार म्हणतात. जो कधीच संपत नाही त्याला संसार म्हणतात. संसार फार भयानक आहे, फार भयानक आहे. एक ठिकाणी असंच मी कीर्तनाला गेलो, मी लोकांना म्हटलं का हो संसार चांगला आहे का वाईट आहे? संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? त्याच्यात एक जण म्हणे महाराज संसार सुखाचा आहे. त्याचं कारण कसं काय? संसारात सुख नाही. बरोबर की नाही बाबा? का बाबा? बरोबर की नाही? तुमचं वय किती आता? तुमचं वय किती? 75 वय. तुमचं नाव? बर, हिरामन माळी मामा महाजन. बरोबर, तुमचं वय 75 वय. बरोबर. बरं, आजपर्यंत तुम्ही संसार केला. बरोबर. बरं, संसारात दुःख भासलं का सुख? दुःखच बसेल नाही वाटत आहे का? बर आजी पाहिलं का? बर, संसारामध्ये दुःख आहे महाराज. संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. एखादा तो म्हणला था ना की संसारात सुख आहे. सुख नाही महाराज, तो फक्त सुखाचा भास आहे. खरं सुख हे फक्त पारमार्थात आहे, संसारात खरं सुख नाही. त्याच्यासाठी एक उदाहरण देतो बघा. असाच एक पिणारा व्यक्ती होता. पिणारा व्यक्ती, लक्ष आहे ना सगळ्यांचं? का योगी चहा घेऊन लक्ष द्या मग इकडं. एक पिणारा व्यक्ती होता. त्याने भरपूर घेतली आणि भरपूर घेतल्यानंतर असा तो रस्त्याने चालायला लागला, पण त्याच्याजवळ सायकल होती. आता मला सांगा, पिणाऱ्या व्यक्तीला सायकल व्यवस्थित चालवता येते का? कधी हँडल धरला तर पॅन्डल सुटायचं, पॅन्डल धरला तर हँडल सुटायचं. फार अवघड परिस्थिती राहते. तरी तो बळ त्या सायकलवर बसला आणि सायकल चालवायला लागला. सायकल चालवायला लागला. असा रस्त्याने चालत असताना पुढे एका गावामध्ये एक सज्जन व्यक्तीची प्रेत यात्रा चाललेली होती. ती प्रेत यात्रा चालत असताना याने ही सायकल डगा करत 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 काय केलं, त्या चारी खांदेकरांच्या मधून घातली. प्रेताला लागला धक्का, प्रेत पडलो खाली. प्रेत खाली पडल्यानंतर गावातले लोक चिडले, अरे तुला काही समजत नाही का? खुशाल पिऊन येतो
अरे गावामध्ये एवढा भारी सप्ताह चालू आहे, नवरात्राचा उत्सव चालू आहे, सज्जन व्यक्तीची प्रेत यात्रा चालली आणि तू कुशाल सायकल घालतो. तो उठला आणि कपडे झटकत म्हणा, चिल्ला मात. तुमचं गागण्याचं मला कारण काय, तुमचं कारण काय मला. परत लोक म्हणले, अरे तू गावात ठेवायच्या लायकीचा नाही, खुशाल पिऊन येतो. तो म्हटला, चिल्ला मात. तुमचं गागण्याचं मला काही कारण नाही. अरे जो खाली पडलेला व्यक्ती मला एक शब्द बोलला नाही, तुम्ही काय मला बोलतात. आता मला सांगा, पिणाऱ्या व्यक्तीला तो मेलेला व्यक्ती कसा भासला, जिवंत. महाराज आपलं पण तसंच आहे. हे विषयरूपी मदिरा पिल्यामुळे हा मेलेला संसार आपल्याला सुखमय भासतो, परंतु या संसारामध्ये सुख नाही. परंतु संत महात्म्यांनी सांगितलंय, संसार सोडायचा नाही, संसार करायचा. अवघाती संसार सुखाचा करीना, 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 करीना ती लोक, अवघाती संसार सुखाचा करीना, आनंद भरीना ती लोक. जाई नगे मारे जय पंढरपुरा, जाई नगे मारे जय पंढरपुरा, जाई नगे मारे जय पंढरपुरा, जाई नगे मारे जय पंढरपुरा. अवघाची संसार सुखाचा करीन. संसार करायला सांगितलाय, परंतु संसार करत असताना चित्त मात्र त्या परमार्थाकडे पाहिजे. शरीर रूपाने आपण या प्रपंचामध्ये राहायचं, पण चित्ताने मात्र त्या भगवंताजवळ असलं पाहिजे. त्या भगवंताची सेवा, त्या भगवंताचं नामचिंतन या चित्ताने केलं पाहिजे. कारण संत महात्मे सांगतात, संसार करावा नेटका, असू नये फाटका, त्यामध्ये असावा हरिनामाचा चुटका. संसार करत असताना त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण केलं पाहिजे, तरच या संसाराला खरी किंमत आहे. परंतु आपण भगवंताचं नामचिंतन करतो का हो? सण उत्सव आले का तेवढ्यापुरतं तेवढं, भजन असलं का तेवढ्यापुरतं तेवढं. परंतु इतर वेळेस किंबहुना आपल्याला जर फार मोठं दुःख झालं की मग आपण काय म्हणतो, राम 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 राम, बरोबर नाही, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, हे जगदंबा माता मला फाव दुःख आलं, बरोबर की नाही. परंतु भगवान परमात्मा सांगतो की असंच एक ठिकाणी मी कीर्तनाला चाललो होतो. कीर्तनाला चालत असताना असाच एक व्यक्ती रस्त्याने चालला होता आणि रस्त्याने जात असताना रस्ता जोपर्यंत चांगला होता तोपर्यंत व्यवस्थित चालला, पण पुढे दिसली त्याला मसंकाई, आणि मसंकाई दिसल्यानंतर आता तो घाबरला आणि घाबरल्यानंतर त्याने सुरू केलं, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपी सती हो लोक उजागर. हनुमान चालीसा त्यांनी चालू केली. पार गावाजवळ येईपर्यंत त्याने हनुमान चालीसा म्हणली, गावापर्यंत येईपर्यंत. जसं गाव अर्धा किलोमीटरवर दिसलं तसं हनुमान चालीसा सुटली आणि काय चालू झालं, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, मेरे अंगने में. अशी परिस्थिती महाराज. पण भगवंत सुद्धा चतुर आहे, तो सुद्धा म्हणतो तू असा खेळ करतो ना, मग मी सुद्धा असाच खेळतो, बरोबर. कारण भगवान परमात्मा सांगतात, अरे दुःखामध्ये माझं भजन करू नको, काय कर, सुखात भजन जर केलं तर तुला कधी दुःख येऊ देणार नाही. कबीरदासजी महाराज खूप सुंदर म्हणतात, दुख में सुमिरन सब करे, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, सुख में सुमिरन जो करे, दुख काहे को हो. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई. दुःखात सगळेजण त्या भगवंताला आवाज देतात, भगवंताचं पूजन करतात, भगवंताचं नामचिंतन करतात, पण सुखात मात्र त्या भगवंताचं भजन करत नाही. पण भगवान परमात्मा सांगतात, अरे
दुःखात तू माझं स्मरण करतो त्याऐवजी तू काय कर, सुखात माझं भजन कर, म्हणजे तुला कधी दुःख येणार नाही. परंतु आपलं वेगळं आहे महाराज, आपलं उलट आहे. आपण दुःखात भगवंताचं भजन करतो, सुखात करत नाही. आमच्या इकडे एक मावशी महाराज, तिला तिच्या नवऱ्याने नथनी आणून दिली. नथनी सोन्याची, बघा मावशी आहे का तुम्ही, सोन्याची नथनी आणली आणि नथनी आणल्यानंतर ती पूर्ण गावभर सांगत येणली, अरे ओ ठको मावशी बघा माझ्या नवऱ्याने मला सोन्याची नथनी आणली. परंतु एक विचार करण्यासारखी गोष्ट इथं आहे, अरे ज्या नवऱ्याने सोन्याची नथनी तुला दिली, अरे पण ज्या भगवान परमात्म्याने सुंदर एवढं नाक तुला दिलेलं आहे त्या भगवंताचं तू कधी भजन करत नाही. कबीरदासजी महाराज खूप सुंदर म्हणतात, नथने दिस यारने, नथने दिस यारने, सुमिरत बार बार, नाक दिया जिस यारने, भूल गई है नार. नथने दी जिस यारने, सुमिरत बार बार, पर नाक दिया जिस यारने, भूल गई है नार. ज्या नवऱ्याने सोन्याची नथनी दिली त्याचं नामस्मरण करते, गावभर सांगते, पण ज्या भगवान परमात्म्याने नाक दिलं त्याचं भजन नाही हो. कारण नाकाशिवाय काही चालतं का हो. आमच्या इकडे असाच एक पोरगी बघायला गेला, बघून आला. मी त्याच्याजवळ गेलो, का रे बाबा गेलता का पोरगी बघायला? तो म्हणे हो महाराज गेलतो पोरगी बघायला. बरं झालं का मग, ठरलं का लग्न? तो म्हणे महाराज नाही ठरलं, लग्न मोडलं. बरं काय झालं रे बाबा? पोरगी शिकेल नाही का? पोरगी चांगली शिकलेली आहे, PhD झालेली आहे. मग अडचण काय आहे? तो म्हणे तेही कारण नाही. मग दुसरे कारण काय आहे? ठेंगणी आहे का? तेही कारण नाही. काळी आहे का? तेही कारण नाही. स्वयंपाक येत नाही का? तेही कारण नाही. महाराज कोणतंच कारण नाही, फक्त एक प्रॉब्लेम असा आहे, ती नाकात नाही. आहे का नाही? नाकाला किती किंमत आहे. म्हणून नाक ज्या भगवान परमात्म्याने दिलं त्याचं भजन करत नाही, पण नथने हा जीव दिला दान, जगत जीवन म्हणून संसारामध्ये या शरीर रूपाने राहायचं आहे आणि चित्ताने मात्र त्या भगवंताजवळ असलं पाहिजे. अहो गोकुळामध्ये प्रत्येक गोपिकेचं चित्त हे भगवंताजवळ होतं. जगद्गुरु तुकोबाराय फार सुंदर म्हणतात, खूप सुंदर म्हणतात, हरिने माझे हरिले चित्त, 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 हरिने माझे हरिले चित्त. भारवित विसरले, भारवित विसरले, भारवित भारवित विसरले, भारवित विसरले, हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, आता कैसे जाऊ घरा. ती गोपिका नवरात्र उत्सवामध्ये कीर्तनाला आली,
आणि कीर्तनाला आल्यानंतर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला तिने बघितलं आणि बघितल्याबरोबर तिचं चित्त त्या भगवंताजवळ राहिलं. मग तिला घरी कसं जावा कुठे जावा याचं सुद्धा भान राहिलं नाही. गोपिकेचं सांगतो बघा, बरोबर नाही. ती अवस्थाच फार वेगळी आहे. इथं तशी अवस्था निर्माण होणं फार अवघड आहे महाराज. तेवढी साधना, तेवढे प्रयत्न, तेवढं प्रेम त्या ठिकाणी लागत असतं, त्यावेळेस त्या गोष्टी होत असतात. परंतु गोपिकेचं चित्त हे सतत भगवंताजवळ राहायचं. म्हणून संसारामध्ये असावं, परंतु चित्त मात्र त्या परमार्थाकडे असावं. आणि परमार्थाकडे जर असेल तर तो संसार सफल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ती सून काय सांगते की जो जाऊ रूपी जी वासना आहे तिला काय कर, तू फक्त बोडकी कर. कारण वासना फार भयानक आहे. वासना जर अंतक्षणी राहिली तर पुढचा जन्म सुद्धा आपल्याला त्या वासनेप्रमाणे मिळत असतो. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जलमधरी. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. एवढा भयानक ही वासना आहे. म्हणून या वासनेला काय कर, संसारामधून काढ आणि परमार्थामध्ये लाव, म्हणजे तिला बोडकी कर. बरं झाली का बाई तुझी यादी? जवळजवळ आता 8:30 वाजले, जवळजवळ आता आवरून घे लवकर तू. नाही म्हणे, आता शेवटचं एक बाकी आहे. काय? जे नंदेचं कार्ट किरकिर करत खरोज हो त्याला. नंदेचं कार्ट सारखं सारखं किरकिर करत. नंदेचं कार्ट म्हणजे कोण? मोहरूपी जे कार्ट आहे त्याला म्हणतात नंदेचं कार्ट. कारण मोह हा सुटत नसतो महाराज. पंढरपूरला गेलो ना, पंढरपूरला जर गेलो ना, एखादा जर आपल्या गावचा भेटला ना, लगेच त्याला मोह सुटतो. का रे बाबा काय चालू आहे, गावाकडे कसं आहे, शेती कशी आहे, आमची मंडळी कशी आहे, बरोबर की नाही, पोरं व्यवस्थित काम करता का नाही, शेती व्यवस्थित सांभाळत आहे का नाही. सुनबाईला सांगितलं तर आमच्या मिसेसनी की ते गौऱ्याचं जे हे राहतं बघा, ढीग, कलवड, गौऱ्याचं जे कलवड राहतो ना, तो व्यवस्थित सांभाळून ठेव, आम्हाला व्यवस्थेवर संपवू नको. तिने संपवला तर नाही ना. हा मोह, घरचा मोह सुटत नाही महाराज. आपण तीर्थक्षेत्री जरी गेलो ना तरी आपण सारखं चौकशा करत असतो की घरी कसं आहे, हे कसं आहे. परंतु मोह एवढा भयानक असतो. तो मोह काय करतो, त्याला बोडकं करून टाक. म्हणजे काय कर, तुझ्या चरणाजवळ सगळा मोह तुझ्या चरणाजवळ लागू दे.
मग झालं का तुझं? नाही. आता एकदम शेवटच्या स्टेपला आलंय. काय करतो, जो माझा दादला आहे ना, दादला मारुनी आहुती देणं. काय कर, तू मोकळी कर अभंगाचं. दादला मारून आहुती दे, दादला मारून आहुती दे, मोकळी कर ग मला भवानी, रोडगाव आहे तुला, रोडगाव आहे तुला भवानी, रोडगाव आहे तुला. दादला मारून आहुती दे, दादला मारून आहुती दे, मोकळी कर ग मला भवानी, रोडगाव आहे तुला, मोकळी कर ग मला भवानी, रोडगाव आहे तुला, मोकळी कर ग मला भवानी, रोडगाव आहे तुला, मोकळी कर ग मला भवानी, रोडगाव आहे तुला. तिने सांगितलं दादला मारून आहुती देणं, मोकळी कर ग मला. आता शेवटचं राहिलं. दादला म्हणजे नवरा, माझा नवरा. काय करतो, त्याला मारून टाक. आहे की तर कोणाची बोलायची हिंमत नाही. दादला म्हणजे नवरा नव्हे, दादला म्हणजे अहंकार रूपी जो नवरा आहे त्याचा काय करतो, नायनाट कर, त्याला मारून टाक. कारण अहंकार फार भयानक असतो. बरोबर की नाही? जर आपल्याला 2 जरी अभंग आले ना महाराज, वा माझ्यासारखा मी, एखादा जर राग आला ना महाराज, तरी हा ऐकतच नाही गडी महाराज. अहंकार फार भयानक असतो. एखादा जर त्याला काही नको मान नको निर्माण, नको मान नको अभिमान, नको नको मान नको अभिमान, नको नको मान नको अभिमान. साठी मी तू पण तोची सुखी, सांगे मी तू पण तोची सुखी, सांगे मी तू पण तोची सुखी. हरी मुखी गाता हर पल तेरा, हरी मुखी गाता हर पल तेरा, हरी मुखी गाता हर पल तेरा, हरी बार सालों से. अहंकार रूपी जो दादला आहे, जो नवरा आहे, तो फार भयानक असतो. म्हणून तू काय कर, त्याला मारून टाक. म्हणजे एकदा का तो मेला की मला परत जीवनामध्ये कधी अहंकार येणार नाही. कारण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, एकदा का अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. अहंकार झाला की तो वाया गेल्याशिवाय राहत नाही. पण ज्याचा अहंकार जातो ना, तो देव झाल्याशिवाय राहत नाही महाराज. परंतु अहंकार फार भयानक असतो. अहंकार आपल्यापाशी राहू नाही, म्हणून त्याला काय करतो, त्याला मारून टाक. एवढंच तू कर. म्हणजे काय कर, एकदाची एवढं सगळं जर केलं तर मी एकदाची काय होईल, परमार्थ करायला, भजन करायला, नामचिंतन करायला मोकळी होऊन जाईल महाराज. एका जनार्दनी सगळेच मरू दे, एकटीच राहू दे मला, सगळे मिळू दे. संसारातील नव्हे, ज्याप्रमाणे या ठिकाणी सांगितलं, मोह असेल, वासना असेल, कल्पना असेल, दंभ असेल, अहंकार असेल, हे जे सगळे विकार आहे, हे एक एक आपला त्या ठिकाणी फडशा पाडत असतात, आपला नायनाट करत असतात. ह्या सगळ्या गोष्टी तू माझ्या संपव. आणि एकदा का तू संपवल्या, मग मी तुझ्या संग आणि तू माझ्या संग प्रेम करायला मोकळी होईल. कारण भगवंतावर प्रेम केलं पाहिजे, प्रेमाविना नाही समाधान. प्रेमाशिवाय काहीच नाही महाराज. तुकाराम महाराज खूप सुंदर म्हणतात, भक्ती प्रेमाविना भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना नको देवा, भक्ती प्रेमाविना अभिमान नित्य नवातया माझी, अभिमान नित्य नवातया माझी.
सुख दे प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान. म्हणून जीवनामध्ये प्रेम असलं पाहिजे, भगवंताशी आपण प्रेम केलं पाहिजे. आणि आपण ह्या गोष्टी जर जपल्या तर आपली नवरात्र संपन्न झाली, नवरात्रीचं फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ह्या गोष्टी आपण जीवनामध्ये केला पाहिजे. आता एक काम करा, आपला जवळजवळ वेळ संपत आलेला आहे. एकदा सगळ्यांनी वरती हात करा, सगळ्यांनी करा.